काय शेअर करू शकतो आमच्याबरोबर? OTP आमच्याबरोबर राहिलाय. हे आहेत आमचे नवरदेव, फुल रेडी वरून खालपर्यंत. आणि हा ॲक्च्युअल तलाव आहे इकडचा आणि ते आहे सिद्धेश्वर मंदिर. तर पटापट जाऊन दर्शन घेऊया, बघूया आत आपल्याला काय इंटरेस्टिंग बघायला मिळतं ते. मंदिरात एंटर करण्याच्या अगोदर हे असं एक सिस्टम ह्यांनी लावलेलं आहे. पाय धुवून आपल्याला आत जावं लागतं आणि इकडनं मंदिरात एंट्री. एंटर करण्याच्या अगोदर इथे 2 शिवलिंग आहेत, इथे 2 शिवलिंग आहेत आणि तिथेही 2 शिवलिंग आहेत आणि ह्यांची नावं जी आहेत ना ती इथे लिहिलेली आहेत. आणि ह्या 2 शिवलिंगची नावं इथे लिहिलेली आहेत. इकडनं एंटर झाल्यावरती हा आहे इकडचा मुख्य एंट्रन्स आणि इकडनं तुम्हाला मंदिराच्या आत जायचं आहे. आणि हा एकदम प्रसन्न परिसर आहे टोटली. इथे हा मध्ये तलाव आहे आणि मस्त सूर्यप्रकाश पडतो त्या तलावावरती, जबरदस्त दिसतंय. आणि हा आतला परिसर काही अशा प्रकारे आहे. आणि हे आहे ॲक्च्युअल मंदिर. एकदम मस्त आणि छान परिसर आहे, जबरदस्त. म्हणजे सोलापूरला जर तुम्ही येत असाल ना तर एकदा या टेम्पलला या, खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला, खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटेल. हे एक हनुमानाचं मंदिर याची दक्षिणमुखी हनुमान आहे. तुम्ही इथे वर तुम्हाला दिसत असेल दक्षिणमुखी हनुमान. आणि हे आहे विठ्ठल रुक्माई. तर इथे आहे हा एक छोटासा ओव्हरव्ह्यू ह्या मंदिराच्या परिसराचा. तुम्ही बघू शकता की हे मंदिर तलावाच्या एक्झॅक्ट मध्ये आहे आणि इकडनं जो व्ह्यू आहे ना तो खूप जबरदस्त आहे. म्हणजे जर तुम्ही सोलापूरला गेलात तर इथे नक्की भेट द्या. फायनली इकडचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आमचे विराज सर आपलं मनोव्यक्त करणार आहेत याबद्दल. आज मी अक्षयमुळे आज या मंदिरात येऊ शकलो बाबा. मला नव्हतं माहिती इथलं मंदिर इतकं छान आहे. अक्षयने मला आणलं म्हणून मी आलो. आता मला अक्षय नेतोय म्हणूनच मी चाललो, नाही तर बाहेर जावं असं वाटत नाही खरंच. समोरून पाणी घेऊन किती खोटं बोलायचं ते. अरे खरंय खरंय. हा प्रेम बंद बाहेर जाणार माणूस परत प्रेम बंद बाहेर गेला. त्याला कट कर. तो चिन्मय होता काल. हो काल तो चिन्मय होता. पण आज हा आहे प्रेम बंद बाहेर जाणं, हा स्थायी भाव आहे सगळ्यांचा. आता दर्शन झालेलं आहे तर आणि आम्ही चाललोय परत हॉलवरती, कारण की आपल्याला अभिषेकचं सिद्धूचं नाही लग्न. बाकीची जी विधी आहे ती होणार आहे. सिद्धूचं लग्न म्हणजे लग्ना अगोदर जी विधी असते ती तिथे स्टार्ट करायची आहे. त्यासाठी आम्ही सगळे तिथे असणं गरजेचं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात हे एक छोटंसं दुकान होतं जिथे तुम्हाला शिवलिंग वगैरे किंवा फोटो फ्रेम्स, डमरू ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यानंतर आम्ही सगळे गेलो वरातीला माझ्या मित्राच्या, आणि वरात ॲक्च्युली निघाली होती ती होती जैन मंदिरकडून. जे जैन मंदिर आपलं जे हॉल होतं त्याच्या एक्झॅक्ट 2 मिनिटाच्या अंतरावरती होतं आणि तिकडनं ही वरात परत हॉलवरती आली.
यानंतर आमच्या नवरदेवाचं स्वागत केलं गेलं नवरीच्या आईवडिलांकडून आणि त्याचबरोबर नवरा आणि नवरी यांची एक ग्रँड एंट्री झाली. आशीर्वाद समेताय उपाध्ये कुटुंब परिवार समेताय धर्मपत्नी स्वीकृत. काय नाव आहे आता? आता काय येणार पाठीमाग? अरे सिद्धार्थ उपाध्ये धर्मपत्नी स्वीकृतं करोमि स्वाहा. पुष्प अर्पण मालार्पणं करोमि स्वाहा. सर पुढं जर एकदम वाक आत्ताच वाक शेत वाकायचं उतरा. काय या फोटोग्राफर ओके म्हणा तेव्हा पटपट टाइम नाही आहे. आणि हे होतं आपल्या लग्नाचं जेवण, जे खरोखर सांगू तर खूप टेस्टी होतं आणि खूप जबरदस्त होतं. आता आम्ही जेवणाला बसलोय आणि आपले सर कटलेट खातोय आणि जेवण एकदम जबरदस्त होतं. त्याचबरोबर आमच्या इथे आमच्याबरोबर आलेला आहे ऋषिकेश. अबूच्या लग्नात पण होता आमच्याबरोबर. आणि हा आहे आपला यश. तर आता पोटभर जेवलेलो आहोत आम्ही आणि आता मस्त एक खतरनाक झोप काढणार आहोत. आमचं जेवण झाल्यावरती आम्ही परत आलो हॉलवरती, जिथे ही विधी चालू होती, 7 फेऱ्यांची विधी ज्याला आपण म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आणि आमचे मित्र जे विराज आणि यश आहोत, आम्ही लिटरली त्या कॅमेरामॅनची मजा बघत होतो. 2-3 वेळा कॅमेरामॅन तर त्यांच्याबरोबर फेऱ्या घेत होता व्हिडिओ काढत. तर ती मजा आम्ही लिटरली एन्जॉय करत होतो. तर गाईज फायनली आम्ही घरी पोहोचलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा लग्न वगैरे झालं, रुखवत वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, तेव्हा आम्ही सगळ्यांनी ना आमची सगळी पॅकिंग केली. पॅकिंग केल्यानंतर बसमध्ये सगळं सामान लोड करून आम्ही तिकडनं निघालो. आता आम्ही तिकडनं ऑलमोस्ट 5:30-6 वाजता निघालो संध्याकाळी सोलापूरवरून. आणि इथे सकाळी पोहोचलो 3 वाजता. 3 वाजता सकाळी 3-3:30 वाजता पहाटे आम्ही पोहोचलो. आणि जे झोपलोय ना भाई, ते मी आत्ता उठलोय. आता ऑलमोस्ट झाले सकाळचे 10 वाजले. संडे 10 वाजलेले आहेत आणि मी आत्ता जस्ट उठून आंघोळ वगैरे करून मी तुमच्याशी ब्लॉग करतोय. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, खूप आवडला असेल तर सबस्क्राईब करा. होप यू सीन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर, बाय बाय.